नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे त्या घटनेसंदर्भात ज्याने सध्या राज्यभराचं टेन्शन वाढवलंय. आपण बोलतोय जीबी सिंड्रोम संदर्भात. तर जीबीएस आजारानं राज्यात एक बळी घेतल्यानंतर आता केंद्राचं 7 जणांचं पथक पुण्यात दाखल झालंय. हे पथक पुण्याच्या नांदेड गावात पाहणीसाठी पोहोचलं, मात्र पथक विहिरीची पाहणी न करताच परत जात असल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय. तर गावकऱ्यांनी पथकाला रोखलं. त्यानंतर पथकानं विहिरीतील पाण्याची पाहणी केली आहे. दरम्यान काल पुण्यात रुग्णालयाला सुद्धा या पथकानं भेट दिली होती. अतिशय गोंधळाचं वातावरण काही काळापूर्वी पुण्यात निर्माण झालं होतं, कारण की हे पथक विहिरीची पाहणी न करताच परत जात असताना स्थानिक जे आहे ते आक्रमक झाले होते. त्यांनी विरोधही केला होता. म्हणजे सध्याचा सर्वेलन्स पण चालू आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी आधी चालू केलेला आहे. तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेतोय. ओके, आणि त्याच्यावरती काय म्हणजे ऍक्शन घ्यायची आहे किंवा पुढे काय प्लॅन आउट करायचं आहे ते ठरवूया. जे सायंटिफिक प्लॅन केलेलं आहे ना, तर लेट अस डू दॅट.